नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश या निवडणुकीत मिळवल्याचं आपल्याला बघावयास मिळालं. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सर्वप्रथमच जिल्हा परिषदेवरती 68 पैकी 38 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीनं एकहाती वर्चस्व सिद्ध केलं आहे. अर्थातच जिल्हा परिषदेवरती पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकला आहे. या निवडणुकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी साम दाम दंडभेद या चारही युद्धनीतीचा वापर करत अखेर सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याचं देखील आपल्याला पाहावयास मिळालं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये कुणाला संधी मिळणार या बाबतीमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीमध्ये बार्शी आणि उत्तर सोलापूरला संधी देत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूतीसाठी पुन्हा एकदा सावधगिरीनं पावलं टाकल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या निवडीमध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्याचा समतोल राखत या निवडी केल्या जाण्याची अपेक्षा होती. मात्र आज झालेल्या सभापती पदाच्या निवडीमध्ये काही ठिकाणी धक्कातंत्र तर काही ठिकाणी बोळवणीचं राजकारण केल्याचं भारतीय जनता पार्टीकडून अशा पद्धतीनं राजकारण झाल्याचं आपल्या निदर्शनास आलं आहे. अर्थातच अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतीपदी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे उपाध्यक्ष इंद्रजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमध्ये त्यांचा हा हक्क होता, त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्याला पुन्हा एकदा संधी देऊन भारतीय जनता पार्टीनं तिथली सत्तास्थानं मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी रामप्पा चिवडशेट्टी या पदाधिकाऱ्याला संधी देत पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीनं पार पाडली आहे. शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापतीपदी सांगोल्याचे चेतन सिंह केदार जे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले एक यशस्वी नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, त्यांची निवड करून पुन्हा एकदा सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जात आहे. एका सक्रिय आणि भारतीय जनता पार्टीच्या निस्सीम कार्यकर्त्याला संधी देत कार्यकर्त्याच्या प्रामाणिकपणाच्या कामाची दखल घेतल्याचं चेतनसिंह केदार यांच्या निवडीमुळं सिद्ध झालेलं आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी मात्र अनपेक्षितपणे अमृता वाघे यांची निवड करण्यात आली आहे. माढा तालुक्यातून ही निवड होणं अपेक्षित होतं, मात्र माढा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या शिवाजीराव कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे यांची या पदी निवड होईल अशी या प्रकारची अपेक्षा जिल्ह्यातून वर्तविली जात होती. रणजितसिंह शिंदे यांनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नव्यानं प्रवेश केलेल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता मजबूत करण्यामध्ये आपली भूमिका बजावली आहे. त्या ठिकाणी विद्यमान आमदार अभिजित पाटील यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्याचं सर्व श्रेय रणजित शिंदे यांना जातं. त्यामुळं माढा तालुक्याला अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी संधी मिळाली असली तरी धक्कातंत्राचा वापर करत या ठिकाणी अमृता वाघे यांची निवड करण्यात आली आहे. तर समाज कल्याण समितीच्या सभापती माळशिरसच्या संस्कृती सातपुते यांना देण्यात आलेला आहे. संस्कृती सातपुते या देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील उमेदवार होत्या. राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या राजकारणात गेली अनेक वर्ष सक्रिय असणाऱ्या मोहिते पाटील गटाला कट्टरपणानं लढत देऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा गड अभेद्य राखण्यासाठी प्रयत्न केला आहे आणि त्याचं बक्षीस म्हणून संस्कृती सातपुते यांना
समाज कल्याण सभापती पद देण्यात आलं आहे। या निवडीमध्ये पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुका तसेच करमाळा तालुका या पदापासून वंचित राहिला आहे। अर्थातच भारतीय जनता पार्टीला पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही। या ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, गणेश पाटील, समाधान अवताडे, रणजित शिंदे हे सगळी नेते मंडळी एकत्र असताना देखील 8 पैकी केवळ 3 जिल्हा परिषदेच्या जागावरती पंढरपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला समाधान मानावं लागलं आहे। तर 5 जागावरती एनसीपीच्या आमदार अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकार्याने विजय मिळवला आहे। त्यामुळं पंढरपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी एखाद्या समितीचं सभापतीपद मिळणं कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं। कारण पंढरपूर तालुका हा 4 विधानसभा मतदारसंघामध्ये विभागलेला आहे आणि 4ही मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातील मतदारांचा महत्त्वाचा हिस्सा मानला जातो। पण या निवडणुकीमध्ये मात्र पंढरपूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना पाणी पुसण्याचा कार्यभाग भारतीय जनता पार्टीने केल्याचं आपल्याला जाणवतं। तशाच पद्धतीनं मंगळवेढा तालुक्यामध्ये देखील आमदार समाधान अवताडे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यश संपादन केलं असलं तरी देखील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये त्यांना अपयश आल्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून मंगळवेढा तालुक्याला डावलण्यात आलं आहे की काय अशा प्रकारची शंका कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार होऊ लागलेली आहे। अर्थातच या निवडी या केवळ 1.25 वर्षासाठी केल्याचं भारतीय जनता पार्टीने जाहीर केलं आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये उर्वरित तालुक्यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय संधी देऊन पुन्हा भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून निश्चित केला जाईल अशा प्रकारची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसून येत आहे।